कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खरं खरं सांग, अस्मी कुठे आहे? काय केलं तिच्यासोबत तुम्ही? सावली, मी काहीतरी विचारतो, खरंच पोलिसांना फोन करणार? सांगते। सारंग सर, तुम्हाला वाटतंय तसं मी कोणत्याच कारस्थानात सामील नाही। मी आधी नव्हते। मी जगन्नाथजींच्या घरी यासाठी गेले होते कारण त्याचं कारण मी तुम्हाला नाही सांगू शकत। पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी या घराशी पहिल्या दिवसापासून प्रामाणिक होते आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील। कारण माझ्या आई वडिलांचे संस्कारच तसे आहेत माझ्यावर। माझं सासर म्हणजे माझ्यासाठी माझं मंदिर आहे। पण तुझ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं आता माझ्याकडे नाहीत। हो, पण मी खरं सांगते, तुमचं कुणाचं वाईट होईल या हेतूने मी नव्हते गेले। माझ्या विठुरायाची शपथ घेऊन सांगते, छान। देवाचं नाव घ्यायचं आणि खोटं बोलत सुटायचं। हा, छान। तिलोत्तमा, एक मिनिट। सावली कधीच खोटं बोलणार नाही, खात्री आहे माझी। आणि विठ्ठलाचं नाव घेऊन तर नाहीच नाही। तिची काहीतरी अडचण असेल ज्यामुळे ती आपल्याला काहीच सांगू शकत नाही। होय, माझं आणि सावलीचं बोलणं झालंय जाण्यापूर्वी। सारंग, माझा खरंच विश्वास आहे तिच्यावर। माझा विश्वास नाहीये वहिनी, खरंच नाही। मी स्वतःच्या डोळ्यांनी हिला बघितलंय त्या जगन्नाथशी बोलताना। काय विश्वास ठेवू मी हिच्यावर? हे बघ, याआधी ना तुझ्यात आणि माझ्यात कुठलंच नातं नव्हतं, पण माणूस की म्हणून मी बोलायचो तुझ्याशी। पण खरं सांगू, आता माणूस म्हणून सुद्धा ना विश्वास संपलाय तुझ्यावरचा। आजपासून तुझ्यातला आणि माझ्यातला संबंध संपलाय। अहो, सोहम, बबलू, जा। सावली, मला खरंच कल्पना नाही तुझी काय अडचण आहे, पण घरात ही सगळी अशी परिस्थिती असताना तू जगन्नाथकडे जायला नको होतस।
काय घडतंय माझ्या बरोबर? तू मला घर दिलंस पण घरातली माणसं दुरावली रे. मला सौभाग्य दिलंस पण त्यांचं प्रेम काढून घेतलंस. माझ्या नशिबात फक्त आणि फक्त रखरखीत ऊनच दिसतंय. तुझ्या सावलीला कधी सुखाची सावली मिळेल का रे? तू माझ्या आयुष्यात आलीस माझी इच्छा नसताना, तेव्हा पण मी काहीच नाही केलं. माझ्या आयुष्यातलं प्रेम तू हिरावून घेतलंस, मी काही नाही केलं. आता जो माणूस हे घर उद्ध्वस्त करायला निघालाय त्याची साथ देतेस तू. याआधी ना तुझ्यात आणि माझ्यात कुठलंच नातं नव्हतं, पण माणूस की म्हणून मी बोलायचो तुझ्याशी. पण खरं सांगू, आता माणूस म्हणून सुद्धा ना विश्वास संपलाय तुझ्यावरचा. आजपासून तुझ्यातला आणि माझ्यातला संबंध संपलाय. विठ्ठला, मला माहिती आहे आजपर्यंत माझं आयुष्य तूच चालवत आलास. माझं हसणं, माझं रडणं सगळं तुझ्याच हातात आहे. आता माझ्या आयुष्यात जे काय घडतंय ना त्याला तू साक्षीदार आहेस. पण मला खात्री आहे तू मला नक्की न्याय देशील. हॅलो दीपक, बोल. हॅलो सारंग सर. नाही, तुम्ही अस्मीच्या आई वडिलांची माहिती काढायला सांगितली होती ना, मी काढली. मी तुम्हाला लोकेशन पाठवतो, तुम्ही लवकरात लवकर येऊन मला भेटा. आलोच. सारंग सर एवढ्या रात्री कुठे निघून गेले? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.